प्राईम टाइमची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत। खेडमधल्या गोळीबार मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती। आता उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी उद्या खेड इथल्या याच गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा होणार आहे। या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्याही तोफा धडाडणार आहेत। हे नेते नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये होणाऱ्या सभेनं पुन्हा एकदा आमदार योगेश कदम यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। ज्यांनी इतरांना पक्षात घेऊन जे आराखडे रचले ते धुळीला मिळणार असल्याचा हल्लाबोल सुद्धा उदय सामंत यांनी केलाय। जी उत्सुकता आहे, अख्ख्या महाराष्ट्राला देशाला जी उत्सुकता आहे ती माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची सभा ही उद्या 5 वाजता खेडमध्ये होणार आहे। अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत, कशी सभा होणार आहे, किती लोक जमणार आहेत, पण एकच महत्त्वाची याच्यातली गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की उद्याच्या सभेनं पुन्हा एकदा आमदार योगेश कदमांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे। काही लोकांनी जे काय आराखडे बाकीच्या लोकांना पक्षात घेऊन रचलेले आहेत ते उद्याच्या सभेनं धुळीला मिळणार आहेत आणि विक्रमी सभा ही उद्या खेडमध्ये होईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय। सरकार टिकणार की नाही याबाबत सरकारमधले मंत्रीच द्विधा मनस्थितीत असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केलाय। त्यामुळे सोयीच्या फाईल्स मंजूर करून घेण्याचे उद्योग सुरू असल्याचा आरोपही खडसेंनी केलाय। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीचा संदर्भ देत खडसेंनी शिंदे फडणवीस सरकारला लक्ष्य केलंय। तसंच सरकारची भूमिका भ्रष्टाचाराला संरक्षण देणारी असल्याचा हल्लाबोलही खडसेंनी केलाय। माननीय सर्वोच्च न्यायालयाचं जे घटनापीठाने नेमलेलं आहे त्यांच्या आतापर्यंतच्या हिअरिंगवरून असा अंदाज सर्वसाधारणतः नागरिकांमध्ये बांधला जात आहे की या सरकारच्या विरोधी निकाल लागेल आणि हे सरकार कोसळेल। मग सरकार आता 8 दिवस राहतं का 15 दिवस राहतं कुणाला सांगता येत नाही, पण निर्णय तर लागणारच आहे। त्यामुळे ताबडतोब आपल्या फाईली भोगवून घ्यायच्या आणि ज्या सोयीच्या फाईली आहेत त्या मंजूर करून ठेवायच्या असा उद्योग सध्या सुरू आहे। जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अपमान केलाय। 95% सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे असा आरोप गायकवाड यांनी केलाय। सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सरकारी कर्मचारी गडगंज असून त्यांना पेन्शनची गरज नाही। सरकारी कार्यालयातला शिपाई देखील भ्रष्टाचार करत असतो, त्यांचा शेतकऱ्यांच्या खिशावर डोळा असतो असा आरोपही त्यांनी केलाय। सरकारी कर्मचाऱ्यांनी 1 रुपयाही कुणाकडून घेणार नाही असं वचन द्यावं, मगच पेन्शनची गोष्ट करावी असं गायकवाड यांनी सांगितलं। कर्मचारी 8 तास ड्युटी करतो। किती? 8 तास। आमदार 24 तास ड्युटी करतात। आमदार व्हायला 30 वर्ष आम्ही तसे गमवले। किती वर्ष गमवले? 30 वर्ष संघर्ष केला। आणि आमदाराचा समजा पगार बी असेल, समजा 1,82,000 पगार आहे, आमचा खर्च महिन्याचा 5 लाख आहे। आम्हाला शिवजयंती, गणपती, नवरात्री, क्रिकेटचं बक्षीस, फुटबॉलचं बक्षीस, 4-4 पीएचं बक्षीस, ऑपरेटरचं बक्षीस, कार्यालयाचा चहा पाणी, महिन्याचं लाखाभराचं डिझेल, आणि तेही जाऊ द्या। हे करताना आमदाराच्या कार्यालयामध्ये जर शेतकरी कोणी आला, रडत आला, तर त्याचा आम्ही आसू पुसून त्याला हसत पाठवण्याचा प्रयत्न करतो। शासकीय कर्मचारी काय करतात? शेतकऱ्यातले बिचारे डब्बे घेऊन जातात पॉयझनचे, इतकं ते त्रास देतात। 6 दिवसात होणार का आम्हाला 6 महिने लावतात। एवढा माच कर्मचाऱ्यांना असतो काय? कर्मचाऱ्यांना इतका भरमसाठ पगार। आणि मला सांगा, कोणता कर्मचारी फक्त पगारावर डिपेंड हो? 95% कर्मचाऱ्याजवळ हरामाची बाहेरची कमाई आहे। 95% कर्मचाऱ्यांजवळ गडगंज झाले, त्यांच्या प्रॉपर्टी घरात मावत नाही एवढे गडगंज झाले, त्यांना काय करते? चपराशी बी सुटत नाही, तो बी याद जायचे शेतकऱ्याला पैसे मागतो। तुम्हाला सांगतो, त्या ऑफिस मध्ये लोक गेले की याच्या भत खिचार नजर राहती की किती पैसे काढतो म्हणून। या कर्मचाऱ्यांना इमानदारीने जर हा मुद्दा माझा खरोखर हायलाइट करा, यांना जर खरोखर इमानदारीनं पेन्शनची चालू पाहिजे असेल,
तर यानं शपथ घ्यावं की आम्ही कोणाकडून रुपया खाणार नाही, सरकारचं नुकसान होऊ देणार नाही, सरकारचा पैसा सरकारच्या तिजोरीत जाऊ देऊ, तेव्हा सरकारची तिजोरी भरून मग यांना पैसे देतील. सरकारला लुटायचं, सरकारचे पैसे खायचे, योजना गडप करायच्या, लोकांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा आणि मोठ्या सांगायचे की आम्हाला हे द्या म्हणून. अरे तुम्ही पहिले लायकी तर सिद्ध करा तिथं काम करताना, काय लायकी आपली तर. संजय गायकवाड यांनी शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल शिवराळ भाषा वापरल्यानंतर राज्य सरचिटणीस जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. आमदार महोदय संजय गायकवाड साहेबांनी जी काही प्रतिक्रिया आत्ता कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिली ती प्रतिक्रिया निषेधार्थ आहे. काही कर्मचारी 5-10% असू शकतात, परंतु 90% कर्मचाऱ्यावर हे वक्तव्य अन्यायकारक आहे असा आरोप करणं हे योग्य नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपण केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करत आहोत. आम्ही 18 लाख कर्मचारी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जर आम्हाला आमची मागणी मान्य करण्यासाठी आम्ही संविधान मार्गाने लढतोय तर आम्हाला लढू द्यावे, परंतु आमच्या विरोधात असे वक्तव्य करून समाज माध्यमांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम माननीय आमदार साहेब करीत आहे. त्यांनी जर असे विधान केले तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारचं सुरळीत काम सुरू आहे, मात्र विरोधकांकडून शिंदे गटामध्ये आलबेल नसल्याचं सातत्यानं सांगण्यात येत आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी जागा वाटपात केलेल्या विधानामुळे महायुतीत मतभेद होण्याची शक्यता निर्माण झालेली होती. यावर भाजप आणि शिवसेना यांचं विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप झालेलं नसून कोणतंही सूत्र ठरलेलं नसल्याचं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं आणि मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीच्या दृष्टीनं मार्गदर्शन करताना आणि सज्ज राहावं यासाठी ते वक्तव्य केलेलं होतं. निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा विचार होईल असं वक्तव्य आता बावनकुळेंनी केलंय. शिवसेना आणि भाजप 288 आणि 48 लोकसभा, 288 विधानसभा आणि 48 लोकसभा युतीमध्ये लढणार आहोत. अजून कुठलाही फॉर्म्युला, कुठलाही निर्णय, कुठलाही फॉर्म्युला भाजपाने किती लढाव्या, शिवसेनेने किती लढाव्या असं कुठेही ठरलेलं नाही. केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व ठरवेल आणि जे काही जागा ज्यांच्या हिश्श्यात येईल, शेवटी आपण पूर्ण तयारी केली तर ही कुणाच्या कामात येणार आहे. शेवटी एकनाथ शिंदेजीच्या नेतृत्वात शिवसेनेने तयार केली ती भाजपच्या कामात येईल, भाजपाने तयार केली ती एकनाथ शिंदेजीच्या शिवसेनेच्या कामात येईल. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवेल आणि शिंदे गटाच्या वाट्याला 48 जागा येतील अशा आशयाचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर संजय राऊतांनी शिवसेनेला टार्गेट केलंय. तसंच भाजप हा खोटारडा पक्ष असून जे त्यांच्या पोटात होतं ते आता ओठांवर आल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे. ज्या शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती 2014 साली स्वाभिमानासाठी, 2014 हे 40-25 तुकडे फेकलेले आहेत त्यांच्यावर आणि यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि ते तुकडे तोंडात ठेवूनच सगळं त्यांना जगावं लागेल. यांना कुठला स्वाभिमान आहे? राज्याचा प्रदेशाध्यक्ष भाजपचा यांना सांगतो तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ, उद्या 5 जागा पण फेकतील याच्या तोंडावर. ही यांची लायकी आहे, मी परत सांगतो. आणि म्हणून तर भाजपनं शिवसेना तोडली ती यासाठीच. त्यांना या महाराष्ट्रातला शिवसेनेचा रुबाब दरारा हा खतम करायचा होता. काँग्रेसला 8 जागा, 19 जागा राष्ट्रवादी आणि 21 जागा उद्धव ठाकरे, अशी कुठलीही आमची चर्चा झाली नाही, अजून कुठलंही झालं नाही. पण वातावरण टाकलं गेलं. पण इथं तर साक्षात भाजपचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष बोलताना आपण पाहतो आहे आणि आता तुम्ही तसं म्हटलंच नाही, घुमजाव करतात आहेत. म्हणून त्यांच्या पोटात आहे, हे ओटात आलेलं आहे, हे एकनाथ शिंदे साहेबांनी समजलं पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला
गोपीनाथ मुंडे यांचं चांगलं सहकार्य लाभल्याचं त्यांनी म्हटलं. तर दुसरीकडे त्यांनी आजच्या राजकारणाबद्दल बोलताना राजकारण म्हणजे सत्ताकारण नसल्याचं म्हटलंय. राजकारण पैसा कमावण्याचा धंदा नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. सत्ता नष्ट होऊ शकते, विचार नष्ट होऊ शकत नाहीत असं म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिलाय. पुतळा झाला आणि आम्ही उद्घाटन केलं, समाप्त झालं असं होता कामा नये. पुतळा महत्वाचा आहे, पण पुतळा ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीचा विचार त्याहीपेक्षा महत्वाचा आहे. एखादी सत्ता एखाद्याचे डोळे नष्ट करू शकते, पण त्याच्या हृदयात आणि मनात असलेले विचार मात्र कोणी नष्ट करू शकत नाही. विचार अमर आहेत. माणूस हा जातीने मोठा नाहीये, माणूस हा गुणांनी मोठा आहे. या समाजातला जातीवाद, छुवाछूत, अस्पृश्यता आम्ही संपूर्णपणे नष्ट करू. मानवतेच्या आधारावर, एकतेच्या आधारावर, समतेच्या आधारावर, समरसतेच्या आधारावर या समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाऊ. शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मधल्या मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं स्थापन केलेल्या समितीतून डॉक्टर अजित नवले यांना वगळण्यात आलंय. लाँग मार्च मधल्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित मंत्री, मंत्रालय स्तरीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनवली जावी अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत केली होती. किसान सभेच्या वतीनं कॉम्रेड JP गावित आणि विनोद निकोले हे समितीत असावेत असंही सुचवलेलं होतं. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून वगळल्यामुळे किसान सभा झुकणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की आमदार विनोद निकोले आणि JP गावित हे दोनही लढाऊ कॉम्रेड त्या समितीमध्ये आहेत. ते आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या पुढे घेऊन जातील आणि सरकारला त्या मागण्यांची अंमलबजावणी करायला लावतील. मात्र अशा प्रकारे प्रामाणिकपणाने प्रयत्न करणाऱ्या माणसाला वगळणं आणि शेतकरी आंदोलनामध्ये एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचा संदेश देणं हे जे काम राज्य सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे किसान सभेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. तो शेतकऱ्यांसाठी जी समिती तयार केली आहे त्यामध्ये नवलेंचं नाव नाही, त्यामुळे त्यांचा आरोप आहे की मला जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं. हे असं आहे की जेव्हा बैठक झाली त्या बैठकीतच हे ठरलं होतं की आमदार आणि माजी आमदार त्याच्यामध्ये राहतील, त्याप्रमाणे आम्ही टाकलं. राज्यामध्ये अवकाळी पावसाचं संकट आणखी गडद होणार आहे. अजून 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल बेहाल झालेत. अवकाळी पावसाचा कहर थांबता थांबत नाहीये. या अवकाळीनं शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून पुन्हा पीक नुकसानाचं संकट शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलंय. परभणीत आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. वाशिममध्ये संत्र्यांच्या बागांचं नुकसान झालंय. मनमाडमध्ये कांद्यांचं प्रचंड नुकसान झालंय. नांदेड आणि धुळ्यात ज्वारी, हरभरा, गहू, बाजरी या पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर जळगावात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. पहिल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत. तोच पुन्हा एकदा पावसाची हजेरी लागली आणि त्यामुळं आणखी नुकसान झालं. त्यामुळे आता शेतकरी अवकाळी पावसाला वैतागलेत. संप सुरू असल्यानं पंचनामे सुद्धा आता लांबणीवर पडलेले आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या असंवेदनशीलतेची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. अब्दुल सत्तारांनी जालन्यातल्या वडीगोद्री गावातल्या पीक नुकसानाची पाहणी केली. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना सत्तारांनी पीक नुकसान पाहणीऐवजी कृषी विभागाच्या मिलेट दौडमध्ये सहभाग घेतला होता. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच सत्तार यांनी शेताच्या बांधावर जात पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. उशिरा का होईना कृषी मंत्र्यांना जाग तरी आली. पाहणी केली, आता मदत तरी वेळेवर द्या अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार भाई यांनी मिलेट दौडच्या नावाखाली चालवलेला पोरखेळ पहिल्यांदा बंद करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना करते. अतिवृष्टीनं महाराष्ट्रातला शेतकरी बांधावर आपली वाट पाहतोय. आत्महत्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आपण बांधावर जायला पाहिजे. मॅरेथॉन कसले घेताय? मॅरेथॉन घ्यायची एवढीच हौस असेल तर एखादं खातं एकनाथभाई शिंदेंना निर्माण करायला लावा आणि मॅरेथॉन घेत बसा.
जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमुळे राज्य सरकारच्या आनंदाच्या शिधाला फटका बसण्याची शक्यता आहे. गुढीपाडवा तोंडावर आला तरी अद्याप जिल्ह्यांमधील कोणत्याच रेशन दुकानांवर शिधा पोहोचलेला नाही. कोणत्याच रेशन दुकानदारांकडून चलान देखील भरून घेतलेलं नसल्यानं आनंदाचा शिधा वाटप प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आनंदाचा शिधा लवकरच नागरिकांच्या घरामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलेलं आहे. आता पाडव्याच्या अगोदर हा संप होणार आहे हे काय शिंदे साहेबांना किंवा देवेंद्रजींना किंवा सरकारला माहीत नव्हतं, पण त्याच्यातनं देखील उपाययोजना सरकार करेल आणि जो आनंदाचा शिधा आहे तो घरापर्यंत कशा पद्धतीनं पोच होईल यासाठी आम्ही कार्यवाही करू. दादरच्या शिवाजी पार्कवर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले असून पहिल्या प्रयोगापासूनच हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय. रोज या प्रयोगाची सुरुवात तुळजाभवानीच्या आरतीनं होते. आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आरती करून प्रयोगाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आमदार आशिष शेलार यांनी सचिन तेंडुलकर यांचं स्वागत केलं आणि याच मैदानावरून सुरुवात करून आपण क्रिकेटचं मैदान गाजवलं, आज पुन्हा एकदा भाषणानं मैदान गाजवा असं आवाहन करत सचिन तेंडुलकर यांचे आभार मानले. शाळेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या धड्याने आणि माझ्या क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मैदानात झाली अशा शब्दात सचिन तेंडुलकरनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवाजी पार्कात आल्यावर खेळावंसं वाटतं, बोलावंसं थोडं कमी वाटतं. तीच सवय होती लहानपणापासून. मी काही जास्त बोलणार नाही आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की शाळेत इतिहासाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांपासून झाली आणि क्रिकेटची सुरुवात शिवाजी पार्कपासून झाली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच प्राईम टाईममध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.